महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची या ठिकाणी वसमत विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता रिंगणात उतरले गुरुपादेश्वर महाराज। आता आपल्या सोबत या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी बैठक झालेली आहे। येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण उतरलात, कशी आपली तयारी आहे, काय सांगा? येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये 2024 याच्यामध्ये उतरलेलो आहे। कारण गोरगरीब शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, अल्पभूधारक असेल, या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। अगदी न्याय देण्यासाठी मी आज वसमत विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरलेलो आहे। असे कोणते मुद्दे असतील की आपण सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारासमोर मांडणार आहात? अनेक मुद्दे आहेत। कंपनीमध्ये वसमत विधानसभेमध्ये तरुणांना रोजगार नाहीये, आज रोजगाराचा अभाव आहे। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण नाहीये, कारण शेतीमध्ये अनेकदा पाऊस जास्त पडतो तर त्यावेळी शेतीचं नुकसान होतं, त्याचबरोबर कमी पडतो तरी पण नुकसान होतं। पण त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार पुरेपूर तत्पर असतं, परंतु लोकप्रतिनिधी या अनुषंगाने आपल्याला जी मदत करायची असती ती इथं या ठिकाणी मदत होत नाहीये। महायुतीकडून विद्यमान राजूभैया नवघरे आहेत आणि महाविकास आघाडीतून माजी मंत्री जयप्रकाश आहेत आणि तिसरे उमेदवार म्हणून आपण कशी टक्कर देणार? आता हे पहा, दोघंही महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, मी असेल, अनेक अजून निर्माण होऊ शकतात, ते काय आपण सांगू शकत नाहीये। आता जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार चाललेला आहे आणि विजय कोण खेचून आणल याच्याकडे आपण लक्ष करायचं आहे। आणि निश्चित तुम्हाला सांगतो, येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये गुरुपादेश्वर शिवाचार्य हे जिंकल्याशिवाय राहणार नाही। वसमत विधानसभेच्या जनतेला काय आवाहन कराल? वसमत विधानसभेच्या जनतेला एकच आवाहन करेल की हा तुमचा पुत्र गुरुपादेश्वर शिवाचार्य येणारी वसमत विधानसभा निवडणूक लढवतोय आणि त्याला तुम्ही त्याचे दोन्ही हात बळकट करायचे, एवढंच मी आवाहन करतो। जय श्रीराम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.